डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला पॅरामीटर नसतो. ओके, पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टरला पॅरामीटर असतो. तर मग तो प्रोग्राम दिसतो कसा. याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये व्हेरियस क्लास वगैरे आहेत. इथं तुम्ही जर बघितलं इन्क्लूड आयो स्ट्रीम, त्याच्यानंतर स्ट्रिंग डॉट एच, कारण आपण मेमरी रिलेटेड फंक्शन इथं यूज केलेत म्हणून स्ट्रिंग डॉट एच. नॉर्मली आयो स्ट्रीम आपण लिहितो C++चं स्टँडर्ड नेम स्पेस कुठला आहे तर STD. ओके, त्याच्यानंतर मग क्लास लिहिलाय पब्लिक, हे काय ऍक्सेस स्पेसिफायर ऍब्स्ट्रॅक्शनचा टाईप. त्याच्यानंतर एक पॉइंटर मी घेतलाय तिथं. त्याच्यानंतर मग मी काय करतोय, कन्स्ट्रक्टर लिहितोय. कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स काय आहे की कन्स्ट्रक्टर इज हॅव्हिंग सेम नेम ॲज अ क्लास. जर तुम्ही क्लासचं नाव बघितलं तर इथं काय बेस आणि कन्स्ट्रक्टर हे काय एक फंक्शन आहे, बट हॅव्हिंग सेम नेम ॲज अ क्लास विच डू नॉट हॅव रिटर्न टाईप. याच्या समोर रिटर्न टाईप लिहिलाय का रे? नाही. त्याच्यामुळे त्याला रिटर्न टाईप नसतो, त्याचं नाव क्लास नेम सारखंच असतं. ओके, आणि तो एक फंक्शन असतो. म्हणजे कन्स्ट्रक्टर काय आहे की क्लास नेम सारखंच असणार एक फंक्शन आहे, बट विदाउट रिटर्न टाईप. ओके, तर इथं काय केलंय की डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर लिहिलाय. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर मध्ये सिंटॅक्स काय लिहिलंय की त्या पर्टिक्युलर पॉइंटरला 10 मेमरी अलोकेट कर. ओके, हा सिंटॅक्स समजलाय सगळ्यांना? इथं क्वेश्चन्स आहे काही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर.